महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले। त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये रविवार कारंजा परिसरातील चांदीचे गणपती आणि तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराला पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली आहे। या प्रसंगी नरेश राजेंद्र देवरे ड, ज्येष्ठ उद्योजक तथा समाजसेवक योगिता पाटील आहेर क आणि सत्यम चंद्रकांत खंडाळे अ या तिघा उमेदवारांनी एकत्रित येत प्रचाराचा शुभारंभ केलाय। देवदर्शन करून नागरिकांच्या कल्याणासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। प्रचाराच्या प्रारंभीच तिघांनीही विकास, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास या मुद्द्यांवर भर देत निवडणूक लढविण्याची भूमिका मांडली आहे। प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलंय। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2024 जशी जवळ येत आहे तसतसा प्रभाग क्रमांक 7 मधील राजकीय हालचालींना वेग येत असल्याचं चित्र दिसत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजले आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 7 मध्ये। आपल्या सोबत या प्रभाग क्रमांक मधील 3 उमेदवार आहेत, नरेश देवरे, योगिता पाटील आहेर आणि सत्यम चंद्रकांत खंडाळे। या तिघांनीही या अगोदर अनेक सामाजिक कार्य केले आहेत, अनेक सामाजिक कार्यात ते रुजू आहेत आणि यानंतर जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर त्यांचा काय उद्देश असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। 7 मध्ये अ ह्या गटामध्ये इच्छुक उमेदवार होतो आणि मला पक्षाने उमेदवारी देऊन आम्ही आजपासून प्रचाराचं नारळ फोडून तुळजाभवानी मंदिरा इथे येऊन आम्ही महाविकास आघाडीचे आमचे देवरे सर, योगिताताई पाटील मॅडम, आम्ही सगळे आज प्रचाराला निघालो आहे। खरं या प्रभाग क्रमांक 7ची खरं वर्षानुवर्ष इथं जी चाललेली आहे, इथं फक्त धनशक्ती चालली आहे, इथं आता विकासाची शक्ती चालणार आहे आणि त्यासाठी आम्ही फक्त जो भकास करून ठेवलेला जो आहे हा प्रभाग क्रमांक 7 सुशिक्षित वर्गाचा हा भाग आहे। कुठेही यांना व्यवस्था नाही, काही रस्त्याची चांगली व्यवस्था नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, कुठला टाउन प्लॅनिंग नाही, सगळं ह्या पहिल्या प्रस्थापित लोकांनी केलेली दुर्व्यवस्था आहे। आज आम्ही तिन्ही राजसाहेब ठाकरे राहो, उद्धव साहेब राहो, शरदजी पवार राहो यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या वार्डाचा विकास 100% नक्की मोठ्या जोमाने करणार। आता आपल्या सोबत उमेदवार योगिता पाटील आहेर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया जर त्यांना निवडून आल्या किंवा जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर त्या महिलांसाठी काय कार्य करतील। सर्वप्रथम मी योगिता पाटील शरदचंद्र पवार पक्षातर्फे नेतृत्व करत आहे। माझं अनुक्रमांक जे आहे, जागा जी मी तिथे लढते ते क आहे। आपण सर्वांना सांगू इच्छिते की गंगापूर रोड, कॉलेज रोड हा जास्त याच्याने जर बघितला प्रामुख्याने तो युवा पिढीसाठी जास्त फेमस म्हटलं तर चालेल। अवघे कॉलेजेस आणि हे सगळे आपल्या क्षेत्रात येत आहे। प्रामुख्याने येथे निवासी असणारे परगावून आलेले विद्यार्थी बहुसंख्य आहेत। यांचे सुरक्षेचे अनेक प्रश्न आहेत। तसेच आपल्या ज्या गार्डनमधले प्रेमी युगलांचा वावर किंवा जो काही नशेखोरी वगैरे जे चालतं ते सगळं प्रामुख्य प्रश्न मी रोजच्या वागण्यात आणि याच्यात बघत असते। या प्रश्नांना आळा घालणं आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं, जरी आपला काय म्हणतो उच्चभ्रू भाग असून या प्रभागात काही मध्यमवर्गीय महिला सुद्धा असतात। महागाईचा तोडा जो जास्त डोक्यावर चढला आहे त्याला झटा देत कुटुंबातल्या महिला काय प्रयत्न करतात हे आमच्या रोजच्या याच्यात आम्ही बघतो। जवळजवळ 1000 घरेलू कामगार महिलांच्या नेतृत्व मी करते। त्या महिलांच्या काय समस्या आहेत त्या मला माहिती आहे आणि त्यासाठी बचत गटांना प्रभावीपणे यशस्वी आणणं, प्रभागात दर महिन्याला किंवा 15 दिवसाच्या आड महिलांसाठी मेळावे घेऊन त्यांच्या जे घरगुती बनवलेले पदार्थ आहे त्याला विक्रीला संधी देणं। तिसरा जो घटक आहे तो गीक कामगार यांच्यासाठी इथे कुठल्याही प्रकारचं टिफिन खाण्यासाठी म्हणा किंवा काही रिफ्रेशमेंटसाठी म्हणा आपल्या प्रभागात कुठेही ती व्यवस्था नाही। लांब लांबून मुलं किंवा महिला जे झोमॅटो, स्विगी या सगळ्यांचं जे डिलिव्हरी करतात त्यांना अक्षरशः थोडं फ्रेश होण्यासाठी, निवांत बसण्यासाठी कोणाच्या घरात ते जाऊ शकत नाही। घरात सध्या सुरक्षेच्या मुद्द्याने ते घुसू शकत नाही, तर त्यांच्यासाठी एक कुठेतरी नियोजन करणं किंवा एखादी व्यवस्था करणं हे प्रामुख्याने माझ्या दूरदृष्टीमध्ये आहे। संधी मिळाल्यास या संधीचं सोनं करून दाखवणार आणि जी ओळ आहे एक नगरसेवकांबद्दल की 5 वर्ष नगरसेवक झाल्यावर ते फिरूनही पाहत नाही,
ही मी माझ्या इरेजर करून दाखवणार. धन्यवाद. राजेंद्र देवरे, प्रभाग क्रमांक 7 मधून नवीन उमेदवार आहे. मला पक्षाने, उद्धव ठाकरे पक्षाने जे मशाल जे चिन्ह दिले आहे त्याच्यासाठी मी जे आज काम करणार आहे. तर साधारणतः महिलांसाठी, महिला आणि सुरक्षित परिसर घडवण्याचा प्रयत्न करणार. राजकारण बदलणार, निवास जिंकणार, बदलण्याच्या वाटेवर पुढे जाणार. शब्द नाही कृती बोलणार. विकासाने महाराष्ट्र घडवणार. युवकांसाठी रोजगार, नवी संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार. घर तिथे रस्ते, खड्डेमुक्त परिसर याविषयी प्रश्न क्लिअर करणार. आणि जी संधी मिळाली आहे तिचं सोनं कसं होईल याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेल. आता आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 7 मधील 3 उमेदवार होते. त्यांनी त्यांचं ध्येय काय असणार आहे किंवा निवडणूक लढल्यानंतर काय उद्देश असणार आहे ते त्यांनी आपल्याला स्पष्ट केले आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.